देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी ठरलेली लोकल सेवा वाढत्या अपघातांमुळे आता डेडलाईन ठरत असल्याची चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील लोकलमधील अपघातांवर तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर यतीन जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली। यामध्ये मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली। रेल्वेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये एकूण 3588 प्रवाशांचा मृत्यू लोकल अपघातांमध्ये झाला। याचाच अर्थ दररोज सरासरी 10 जणांचा बळी लोकलमधून प्रवास करताना जातो। ही अतिशय त्रासदायक आणि गंभीर बाब आहे, असे मत न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी स्पष्टपणे मांडले। न्यायालयाने मुंब्रा अपघाताचा संदर्भ देत रेल्वे प्रशासनाला अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची जबाबदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत। गर्दीमुळे होणाऱ्या दुर्घटनांवर उपाय म्हणून लोकल डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा पर्याय विचाराधीन ठेवावा असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे। रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात फेन्सिंगद्वारे रोखता येतात, पण लोकल डब्यातील गर्दीमुळे रुळावर पडणारे किंवा खांबाला आदळून होणारे मृत्यू थांबवण्यासाठी तुम्हाला वेगळे पावले उचलावी लागतील, असेही न्यायालयाने सुनावले। न्यायालयाने स्पष्ट केलं की ते फक्त सल्ला देऊ शकतात, कारण ते रेल्वे सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत। मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणं प्रशासनासाठी परवडणारं नाही, हे या प्रसंगी अधोरेखित झालं। रेल्वे प्रशासनाने गर्दीमुळे होणाऱ्या अपघातांबाबत काय पावलं उचलली याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणी याचिकाकर्ता जाधव यांनी केली आहे। तसेच तज्ज्ञांच्या समितीमार्फत मृत्यू रोखण्यासाठीच्या दुरुस्ती उपाययोजना सुचवण्याचा प्रस्ताव देखील पुढे ठेवण्यात आला आहे। मुंबई लोकलच्या प्रवासात दररोज जीवाशी खेळणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी न्यायालयाचा हा हस्तक्षेप दिलासा देणारा ठरतो का, हे येणारा काळच ठरवेल। पण मुंबईची लाईफलाईन पुन्हा सुरक्षित व्हावी यासाठी आता तातडीच्या उपायांची नितांत गरज आहे, हे नक्कीच। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल। नमस्कार।